एकदा एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन झाडे तोडायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशाने आपला उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी तो नदीच्या काठी झाड तोडत होता. अचानक त्याची लोखंडी कुऱ्हाड हातातून निसटली आणि नदीत पडली. नदी खूप खोल होती. लाकूडतोड्या खूप दुःखी झाला आणि रडू लागला. त्याचे रडणे ऐकून नदी देवता प्रकट झाली. तिने पाण्यात जाऊन एक सोन्याची कुऱ्हाड आणली आणि विचारले, ही तुझी आहे का? लाकूडतोड्या म्हणाला, नाही, ही माझी नाही. नंतर देवतेने चांदीची कुऱ्हाड आणली. लाकूडतोड्या पुन्हा म्हणाला, नाही, ही सुद्धा माझी नाही. शेवटी देवतेने त्याची लोखंडी कुऱ्हाड आणली. ते पाहून लाकूडतोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी आहे. लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणाने खुश होऊन देवतेने त्याला सोन्याची, चांदीची आणि लोखंडी तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या. नीती: प्रामाणिकपणा नेहमी फळ देतो. अशाच नवनवीन आणि मनोरंजक गोष्टींसाठी VPL मराठी 01 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.